नमस्कार मंडळी, पौष्टिक आणि चवदार खिचडी पाहिजे का? तर आज आपण बनवूया मूग डाळ खिचडी. डाएटसाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका पॅनमध्ये आपण 1 मोठा चमचा तूप घेतलेले आहे, 5 लवंगा टाकलेले आहेत, 1 चमचा जिरा, थोडं फ्लावर आणि गाजर, जे काही तुम्ही भाज्या आहेत त्यात टाकू शकता. परसबी, वाटाणे असेल हिरवे तर हिरवे वाटाणे टाका. आणि थोडी हिरवी मिरची टाकायची आहे. आणि आता इथे आपण अर्धा तास आधी हिरवी ही मूग डाळ भिजत ठेवलेली होती, ती टाकलेली आहे. मंडळी, ह्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि हे तांदूळ आहेत भिजत ठेवलेले. आणि हे आपण छान असं परतून घ्यायचं आहे. ही खिचडी वजन कमी करायचं असेल, डाएटवर असाल किंवा आजारी असताना खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. आता आपण इथे पाणी टाकलेलं आहे. मंडळी, डिस्क्रिप्शन नक्की बघा, त्यात मी तुम्हाला ह्याचं प्रमाण देईन. आणि इथे चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि छान असं 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला ह्याच्या काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही, मस्त अशी छान अशी खिचडी झालेली आहे. बघा, एकदम मस्त अशी. हे कुठल्याही तांदळाचं तुम्ही हे करू शकता. जे नेहमीचे वापरायचे तांदूळ आहेत त्या तांदळापासूनच तुम्ही बनवा. वरून अजून थोडंसं स्वाद वाढवण्यासाठी आपण ह्याला लसणाची फोडणी वरून देणार आहोत. थोडंसं तूप घ्या आणि त्यात थोडे लसणाचे पाकळे बारीक चिरून टाका आणि ती फोडणी ह्याच्यावरती टाकून द्या. बघा, असं गरमागरम एकदम स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी ही मूग डाळीची खिचडी तयार आहे. आणि झटपट होणारी आहे. आणि संध्याकाळच्या तुम्ही डिनरमध्ये घेऊ शकता किंवा दुपारच्या लंचमध्येही तुम्ही हे घेऊ शकता, किंवा मुलांना किंवा आजारी असेल त्यांनाही तुम्ही देऊ शकता. असे छान छान पदार्थ खा, हसत राहा, आनंदी राहा. बाय बाय.